भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणे या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि कंधार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामरावजी पवार, तालुक्याचे तहसीलदार श्रीयुत गोरे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर या म्हणजे सावली द्या, उपनगराध्यक्ष मननभाई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जफरभाई, मुख्य अधिकारी श्रीयुत भोळे साहेब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किशनराव रपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, प्रदेश सचिव स्वप्नील पाटील लुंगारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकरराव कौंसल्ले, शोभीकरण झालं पाहिजे असा आग्रह माझ्याकडे धरला ते बाळासाहेब पवार, सुहास कांबळे, गंगाधर कांबळे, मयूर कांबळे, राजकुमार केकाटे. खूप अवघड जाणार आहे. भारतीय महासभेचे सर्व पदाधिकारी, सर्वच संघटनाचे प्रमुख, आजी माजी सर्व नगरसेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी काही मंडळी माझ्याकडे आली आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधारचं बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातली मंडळी इथं आली पाहिजे असं व्हावं, ही भूमिका सर्वांनी व्यक्त केली आणि आपण आज 40 लक्ष रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि जयंतीच्या शुभमुहूर्तावर केलेला आहे. एक अतिशय भव्य आणि चांगलं स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चित होईल. त्याबरोबरच येणाऱ्या काळामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याही पुतळ्याचं सुशोभीकरण होईल. आणि आपल्याला माहिती आहे की मी लोकसभेमध्ये असताना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचं जे चौक आहे त्या सुशोभीकरणासाठी 70 लक्ष रुपये आपण मंजूर केलेले होते. एकंदरीत सर्व महापुरुषांचा सन्मान, महापुरुषाचं उचित स्मारक ते कंधार आणि लोह्यामध्ये झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आहे. मला सांगताना आनंद होतो की पवार साहेब आपण बघितलं नसेल किंवा बघितलं असेल मला माहिती नाही, आपण लोह्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि देखणं बौद्ध विहार उभा करतोय. जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी त्या बौद्ध विहाराला आपण दिलेला आहे आणि 80% काम पूर्ण झालेलं आहे. मला काल लोह्यामधनं अनेक लोकांचे फोन आले की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं हे बौद्ध विहार बघायला सर्व भीम सैनिक येत आहेत, अनुयायी येत आहेत आणि आम्हाला देखील निश्चितपणानं गर्व वाटला की आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय. तशाच पद्धतीचं बौद्ध विहार इथं खरं तर जागा खूप कमी आहे, पण मागच्या वेळेस आपण बौद्ध विहाराच्या दुरुस्तीला काही निधी दिला
आता असलेल्या जागेमध्ये करणं क्रमप्राप्त आहे, पण इथलं देखील बौद्ध विहार असलेल्या जागेत कसं चांगलं करता येईल ते देखील निश्चितपणाने बघू. आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या आपल्याला करण्यासारख्या आहेत त्या शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी निश्चितपणाने करू, एवढीच ग्वाही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. नगरपालिकेला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.